महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या कॉलेजचे विद्यार्थी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या कॉलेजचे दुसरे विद्यार्थी आणि भारताचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री नितीन सांबरे, त्याचप्रमाणे समोर उपस्थित सर्व सन्माननीय आजी आणि माजी न्यायमूर्ती, मगाशी अनुभवगाराने कुकडे साहेबांचा आणि झोटिंग साहेबांचा सत्कार राहून गेला, थोडे बाजूला बसल्यामुळे दिसले नाही मगाशी. मी कार्यक्रम झाल्यावर दोघांचाही सत्कार करणार आहे. गडकरी साहेबांनी आदेश दिला होता की 3च नावं घ्यायची आणि ज्या वेळेला विद्यार्थी चळवळीत आम्ही काम करत होतो त्यावेळेला ते आमचे नेते होते. कधी कधी आदेशाचं उल्लंघन करावं लागतं. फक्त मी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे समाज कल्याण मंत्री, ज्यांना नागपूरबद्दल बरंच काय बोलले. खरं म्हणजे मी परवाच औरंगाबादवरून आलो आणि औरंगाबादचे लोक मी औरंगाबादचा असंच समजतात, त्याच्यामुळे त्यांना नागपूरच्याबद्दल काही द्वेष असायचं काही कारण नाही. राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधवी कोटे चौरेजी, हर्षदीप कांबळे, डॉक्टर रविशंकर मोरे, अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, प्रस्तावना प्रिॲम्बल समितीचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ गांधी आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य. वेळेभाव मी नाव घेत नाही कारण की आधीच कार्यक्रम लांबलेला आहे आणि मी आज सकाळी पेपरमध्ये वाचलं की गडकरी साहेबांचा काहीतरी 12 वाजता एक कार्यक्रम होता, देवेंद्रजीचा 12:15 वाजता एक कार्यक्रम होता, 1 वाजत आलेला आहे. मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय खूपसे चेहरे सगळे परिचित आहेत आणि वकील बंधू आहेत, त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित आहेत आणि नागपूर नगरातील सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी. मी सर्वप्रथम संत तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, परवाच आपण सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी केली. त्या सर्वांच्या प्रती माझ्या आदरभावना व्यक्त करतो. आज या प्रसंगी आपण हा खरं म्हणजे एक घरगुती सोहळाच त्याचं रूपांतर झालं तरी औपचारिक कार्यक्रम असला तरी, आणि मला आनंद वाटतो की देशाचा सरन्यायाधीश म्हणून मी जबाबदारी घेतल्यानंतर ज्यावेळेला पहिल्या व्हिजिटमध्ये मी येतो आहे त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसेच आपल्या घटनेचं जे प्रिॲम्बल आहे त्या प्रिॲम्बलच्या स्मरणार्थ जो पार्क तयार करण्यात आहे त्याचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली. खरं म्हणजे मी मागच्या व्हिजिटमध्ये ज्यावेळेला 3-1 महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेला मृण्मयी कुकडे आणि डॉक्टर रविशंकर मोर हे भेटायला आले आणि ते म्हणाले की आम्हाला संविधान प्रिॲम्बल पार्कचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं आहे, तुम्ही तारीख द्या, पण फक्त तारीख ती 14 मे नंतरची द्या. आणि
त्याच वेळेला बरोबर 3 महिन्याच्या अगोदर हा कार्यक्रम ठरला होता. मला अतिशय आनंद होत आहे की भारताचा सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज ज्यावेळेला आपण आपल्या संविधानाचे 75 वर्ष पूर्ण केले, 26 जानेवारी 1925 रोजी, आणि 75 वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण करून ज्यावेळेला आपली भारतीय राज्यघटना शतकपूर्तीचा प्रवास सुरू करत आहे, त्या वर्षामध्ये या देशाचा सरन्यायाधीश म्हणून कार्य करण्याची मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. आपण सर्वांनी जो अतिशय प्रेमाने माझा सत्कार केला, खरं म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण की आपण जे स्मृतिचिन्ह दिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सुप्रीम कोर्टामध्ये पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे त्याची प्रतिकृती आपण दिली. मला आनंद आहे की त्या पुतळ्याची संकल्पना, त्या पुतळ्याची डिझाईन करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळेला मी बांधकाम समितीचा अध्यक्ष होतो सर्वोच्च न्यायालयाच्या, आणि एक सुंदर असा फोटो मला दिसला की बाबासाहेब आंबेडकर वकिलीच्या वेशामध्ये आहेत, कोट गाऊन घालून, आणि आम्ही जे वेळ कमी होता कारण की आम्हाला 26 नोव्हेंबरला त्याचं लोकार्पण करायचं होतं. त्याला आपण मागच्या 10 वर्षापासून संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि नरेंद्र कुमार नावाचे एक जे आर्टिस्ट आहेत, खूप सुंदर त्यांनी प्रेझेंटेशन दिलं, आणि त्या प्रेझेंटेशननुसार हा पुतळा तयार करण्यात आला. आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये बाबासाहेबांचं जे मूळ गाव आहे आंबवडे, त्या तालुक्यामध्ये मागच्या वर्षापर्यंत न्यायालय नव्हतं. मागच्या वर्षी ज्यावेळेला देवेंद्रजी आणि आम्ही जाऊन त्या न्यायालयाचं उद्घाटन केलं आणि इमारतीचं भूमिपूजन केलं, आणि त्याच वेळेला आम्ही दोघांनी जाहीर केलं होतं की या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला आम्ही दोघेजण येऊ. त्यावेळेला देवेंद्रजी वेगळ्या कॅपॅसिटीत होते मागच्या वर्षी, आज वेगळ्या कॅपॅसिटीत आहेत, आणि मला आनंद आहे की या 2-1 महिन्याच्या कालखंडामध्ये मंडणगडच्या इमारतीचं आणि तिथेही बाबासाहेबांचा असाच पुतळा उभा होत आहे. बाबासाहेबांच्या जीवनावरती आधारित मुरल्स तिथे तयार होत आहेत, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ तालुक्यामध्ये हे करण्याची आम्हाला सर्वांना संधी मिळते आहे. त्याचाही मला अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे. आपल्या देशाच्या संविधान निर्मितीमध्ये अनेकांचं योगदान झालेलं आहे, परंतु त्यात सर्वात जास्त जर कोणाचं महत्त्वाचं योगदान असेल तर ते कोणी नाकारू शकणार नाही की ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. बाबासाहेब आंबेडकर हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची निवडणूक हरले होते, आणि मग त्यानंतर त्यांना मुंबईमधून त्यांची निवड करण्यात आली. आणि आपल्याला माहीतच आहे की 9 डिसेंबर 1946 साली भारताची जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे, घटना समिती आहे, तिची पहिली बैठक झाली. त्यानंतर 3 किंवा 4 दिवसांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं, आणि बाबासाहेबांना एक 17 डिसेंबरला बोलण्याची संधी देण्यात आली. बाबासाहेब म्हणाले की सिनियरिटीनुसार माझा क्रमांक फार नंतर लागेल असं मला वाटलं होतं, आणि म्हणून एवढ्या लवकर माझी भाषण करण्याची तयारी नव्हती. आणि त्यांनी त्यावेळेला म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आपल्या देशाची घटना कशी असावी याकरता आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास करणार आहोत. परंतु या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये कमिंग फ्रॉम अ पर्सन लाईक पंडित जवाहरलाल नेहरू, आय फाइंड दॅट इट लॅक्स 2 बेसिक थिंग्स. बाबासाहेब म्हणाले की आपण राईट्स दिले आहेत,
परंतु राईट्स आर ऑफ नो यूज इफ वी डोंट प्रोव्हाइड अ रेमेडी फॉर इट. आणि म्हणून आपण बघतो की आज भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 32 आहे, ज्याला आपण राईट टू रेमेडी इन केस ऑफ दी व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स डायरेक्टली सुप्रीम कोर्टात मानून जाऊ शकतो. तर त्याचा जो मूळ आहे ते बाबासाहेबांनी जे 17 डिसेंबर 1946 रोजी भाषण केलं त्या भाषणात आहे. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरू हे ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात तो पक्ष स्वतःला सोशलिझम प्रति समर्पित समजतो. आणि तसं जर असेल तर या घटनेमध्ये जर सामाजिक आणि आर्थिक समानतेकरता जर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केल्या जात नसतील तर ते माझ्या बाबत ते योग्य अशी बाब नाही. नंतर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम घटना समितीचे सदस्य करण्यात आले. त्यानंतर घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. आणि बाबासाहेबांचे जवळपास सर्वच भाषणं घटना समितीमधले वाचण्यासारखे आहेत. परंतु ते काही निवडक अतिशय महत्त्वाचे भाषणं आहेत की जवळपास 2.5 वर्षाच्या मेहनतीनंतर 2.5 वर्षाच्या कालखंडात मसुदा समितीने जी मेहनत केली त्या मेहनतीनंतर 4 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचा फायनल ड्राफ्ट जो आहे घटनेचा तो घटना समितीला मंजूर करण्याकरता प्रस्तावित करण्यात आला. आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत त्याबद्दल त्या भाषणामध्ये फार उत्तम असा सांगोपांग केलेला आहे. आपल्या विद्यालयामध्ये मी अनेकदा भारताच्या राज्यघटनेवर बोललेलो आहे. आज विस्ताराने बोलणार नाही. आणि त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की मी ज्यावेळेला घटना समितीमध्ये आलो तर त्यावेळेला माझा एकमेव उद्देश होता आणि तो म्हणजे या देशातील जो वंचित समाज आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण करणं हा एकमेव माझा उद्देश होता. आणि मी विचारही केला नव्हता की मला मसुदा समितीवरती घेण्यात येईल आणि मसुदा समितीचा अध्यक्ष मी होईल हे तर माझ्या स्वप्नातही नव्हतं. आणि आपल्या घटनेचे काय काय महत्त्वाचे अंग आहेत ते त्यांनी त्या भाषणात समजावून सांगितलं. सांगोपांग चर्चा झाली. जवळपास 20-21 दिवस मॅरेथॉन सिटिंग झाल्या घटना समितीच्या. आणि बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्या चर्चेला उत्तर दिलं. आणि चर्चेला उत्तर देताना ज्या ज्या काही टीका झाल्या होत्या या दरम्यान बऱ्याच अमेंडमेंट्स करण्यात आल्या राज्यघटनेला. त्या अमेंडमेंट्स बाबासाहेबांनी स्वीकारल्या, त्या घटना समितीने मंजूर केल्या. आणि ज्या अमेंडमेंट्स बाबासाहेबांनी विरोध केला त्या घटना समितीने नामंजूर केल्या. आणि बाबासाहेब म्हणाले, त्यांनी त्या भाषणामध्ये आपल्या राज्यघटनेचे जे काही बेसिक फीचर्स आहेत त्याबद्दल उल्लेख केला. ते म्हणाले की जरी आपली कॉन्स्टिट्यूशन ही फेडरल असली तरी ती अमेरिकेसारखी नाही आहे. इट इज अ फेडरल ॲज वेल ॲज युनिटरी ॲट द सेम टाईम. बाबासाहेबांवरती टीका करण्यात आली होती की जे कॉन्स्टिट्यूशन आहे इट प्रोव्हाइड्स फॉर टू मच ऑफ सेंट्रिझम. आणि काही लोकांनी टीका केली की इट प्रोव्हाइड्स फॉर too much of federalism and therefore in times of war the country may not remain united. बाबासाहेबांनी त्या टीकेला उत्तर दिलं. ते म्हणाले की the constitution is not too much centric, not too much federal.
but it is a constitution that we are giving to the country which will suit all the challenges. And I can assure you that the constitution will keep the country united in times of war and also in times of peace. आणि आपण आज बघतो की आपल्या 75 वर्षाच्या प्रवासाकडे की आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे, आजूबाजूच्या आपल्या देशांमध्ये काय परिस्थिती आहे, मग ते पाकिस्तान असो, बांगलादेश असो, नेपाळ असो, श्रीलंका असो, परंतु जेव्हा जेव्हा या देशावरती संकट आलेले आहेत तेव्हा तेव्हा हा देश एकजुटीने मजबूत उभा राहिलेला आहे, एकसंघ राहिलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की नॉर्मली ज्युडिशियल प्रोनाउन्समेंटबद्दल आणि स्वतःच्या ज्युडिशियल प्रोनाउन्समेंटबद्दल आम्ही बोलू नये, परंतु ज्यावेळेला कलम 370 चा पार्लमेंटने ते रद्द केलं आणि आमच्या पुढे चॅलेंज करण्यात आलं, आणि त्यावेळेला ज्यावेळेला हिअरिंग चालू होतं त्यावेळेला मी म्हटलं की बाबासाहेबांची संकल्पना होती की बाबासाहेब म्हणाले होते की आम्ही जसं अमेरिकेमध्ये प्रत्येक फेडरेशनची वेगळी कॉन्स्टिट्यूशन आहे आणि प्रत्येक राज्याची सुद्धा वेगळी कॉन्स्टिट्यूशन आहे, तिथे फक्त फार लिमिटेड असे सब्जेक्ट आहेत जे केंद्रीय कॉन्स्टिट्यूशनद्वारे गव्हर्न होतात आणि फेडरल याला जास्त स्कोप असतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की या देशाला एकच घटना अभिप्रेत आहे आणि देशाला एकसंघ जर ठेवायचा असेल तर कंट्री नीड्स ओनली वन कॉन्स्टिट्यूशन. आणि 370 रद्द व्हायच्या अगोदर परंतु फक्त एका राज्याकरता वेगळी राज्यघटना हे बाबासाहेबांच्या विचाराला धरून नव्हतं, आणि म्हणून तो आम्ही निर्णय जो पार्लमेंटनी निर्णय घेतला होता तो एकजुटाने मान्य केला की जेणेकरून द कंट्री विल बी डिवायडेड, कंट्री विल बी गव्हर्न्ड बाय ओनली वन कॉन्स्टिट्यूशन. आज जास्त वेळ बोलता येणार नाही कारण की नितीनजींना, देवेंद्रजींना बाकीच्या कार्यक्रमांना जायचं आहे. मी मगाशी बोलताना म्हटलं की मोर सर म्हणाले की तुम्ही याच कॉलेजचे विद्यार्थी आहात, तर मी म्हटलं नाही, मी या कॉलेजचा नाही, मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे. पण ते म्हणाले की तुमचा या कॉलेजशी एवढा संबंध राहिलेला आहे की तुम्ही आमच्या कॉलेजचेच विद्यार्थी असल्यासारखा. मी इतक्या वेळा कॉलेजमध्ये येऊन गेलो, मग ते जस्ट्रा कॉज असो की मग लेक्चर सिरीज असो, घटनेवरती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांची हितगुज करण्याचा प्रसंग आला. आणि जरी मी या कॉलेजचा विद्यार्थी नसलो तरी या कॉलेजचाच विद्यार्थी असल्यासारखा भाव माझ्यामध्ये, आणि आपल्या स्वतःच्या कॉलेजमध्ये आपण जो माझा अतिशय भावपूर्ण असा सत्कार केला त्याबद्दल मी स्वतःला खूप अभिमानी समजतो. आपलं कॉलेज हे मला वाटतं युनिक कॉलेज असेल. या कॉलेजने 2 चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस हिदायतुल्ला यांच्याबद्दल आपण पूर्ण देश अतिशय अभिमानानं बघतो असे चीफ जस्टिस दिले आहेत. जस्टिस शरद बोबडे याच कॉलेजचे दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. जस्टिस चिरबुरकर साहेब ते याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आणि आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या संख्येने या कॉलेजने हायकोर्टाचे न्यायमूर्ती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिलेले आहेत की या देशातलं मला नाही वाटत दुसरं कुठलंही कॉलेज असेल की वी मस्ट हॅव प्रोड्यूस सो मेनी हायकोर्ट जजेस. आणि नुसतं मुंबई हायकोर्टालाच नाही तर मध्य प्रदेश हायकोर्टालाही इथूनच जजेस मिळाले. तर आणि दुसरी आनंदाची मला एक आठवण द्यावीशी वाटते की आपण बेसिक स्ट्रक्चर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जे जे कायद्याशी संबंधित आहेत किंवा नाही आहेत. एव्हरीबडी नोज दॅट जो अमेंडिंग पॉवर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनवरती
बराच वाद चालला होता, त्याला केशवानंद भारतीमध्ये विराम मिळाला. परंतु आणि 6 लोक एका बाजूला की अमेंडिंग पॉवर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर लिमिटेड, 6 जण एका बाजूला की अमेंडिंग पॉवर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर अनलिमिटेड, आणि 13वे जे जज होते जस्टिस HR खन्ना यांनी जो व्ह्यू घेतला की दो द पार्लमेंट्स पॉवर्स आर नॉट लिमिटेड टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, द पार्लमेंट कॅनॉट अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सो ॲज टू चेंज इट्स बेसिक फीचर्स. परंतु या निर्णयाचा जो फाउंडेशन आहे ते सज्जन सिंगच्या केसमध्ये आहे. सज्जन सिंगच्या केसमध्ये मायनॉरिटी व्ह्यूमध्ये जस्टिस हिदायतुल्ला म्हणाले की आय विल रिक्वायर स्ट्रॉंगर रिझन्स दॅन द वन गिवन इन शंकरी प्रसाद दॅट द पॉवर्स ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन आर अनलिमिटेड अँड दॅट द पार्लमेंट can also amend the constitution so as to take away the fundamental rights which are in its very basic nature fundamental to the constitution. जस्टिस JR मुदोळकर जे आपल्या नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि आमच्या अमरावतीचे आहेत, त्यांनी म्हटलं की whether the amending powers of the constitution can be so constituted so as to permit to change the basic features of the constitution. ते म्हणाले की जर बेसिक फीचर जर चेंज करायची, अमेंड करण्याची पार्लमेंटला पॉवर आहे असं जर आपण समजत असू तर मग ते अमेंडमेंट होणार नाही. विल बी परमिटिंग द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ टू बी चेंज्ड. आणि त्या आधारावरती केशवानंद भारतीचा निर्णय घेण्यात आला. आज आपण अतिशय सुंदर असं प्रास्ताविका पार्क, उद्देशिका पार्क किंवा प्रिएम्बल पार्कचा त्या स्मृतीमध्ये जे उद्यान करण्यात आलं त्याचं लोकार्पण केलेलं आहे. बाबासाहेबांच्या अतिशय सुंदर अशा पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी नागपूरला होणं हे फार अतिशय महत्त्वाचं आहे. नागपूर ही अशी भूमी आहे की ज्या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलं, त्यांना ज्यावेळेला धर्मांतरण करायचं होतं तर त्यांनी नागपूरची निवड केली आणि 1956 रोजी त्यांनी नागपूरला दीक्षा घेतली आणि दीक्षाभूमीला आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोठं स्मारक निर्माण केलेलं आहे. मला व्यक्तिगत आनंद आहे कारण की या स्मारकाच्या निर्मितीमध्ये माझे वडील दादासाहेब गवई, मी कालही उल्लेख केला, दादासाहेब कुंभारे, वासुदेवराव गानार, सदानंदजी फुलले यांनी या दीक्षाभूमीच्या स्मारकाच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं काम करून या देशाला गर्व वाटेल असं बाबासाहेबांच्या स्मृतिनिमित्त स्मारक निर्माण केलेलं आहे. त्याच नागपूरमध्ये तो नागपूरचा मध्यबिंदू आहे, जो 0 पॉईंट आहे. भारताच्या दक्षिण आणि उत्तर दिशा, भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशा ज्या ठिकाणी मिळतात त्या मध्यबिंदूला सर्वप्रथम संविधान चौक म्हणून नागपूरनेच बहुमान दिलेला आहे. ते संविधान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. ते भारताच्या हृदयस्थानी संविधान चौकाच्या निमित्त आपण अधोरेखित केलेलं आहे. त्याच नागपूरमध्ये संविधान पार्कची संविधान प्रिएम्बल पार्कची निर्मिती करून आपण अतिशय असं महत्त्वाचं या देशाच्या संविधानाच्या संवर्धनाकरता, या देशाच्या संविधानाबद्दल सर्वांना प्रेरणा देण्याकरता अतिशय महत्त्वाचं कार्य केलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचं आणि खास करून जी याकरता समिती नेमण्यात आली होती त्या समितीचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानू इच्छितो. मगाशी विषय निघाला कोणाचं किती श्रेय आहे, काय श्रेय याच्यामध्ये भरपूर लोकांचं आहे. सगळ्यात अगोदर ही संकल्पना मला वाटते अनिल हिरेखन यांनी मांडली. त्यानंतर पूरण मेश्राम त्यावेळेला रजिस्ट्रार होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम केलं. बावनकुळे साहेब त्यावेळेला गार्डियन मिनिस्टर होते. बावनकुळे साहेबांबद्दल तर नितीनजी म्हणालेच. आमच्याकडे औरंगाबादला शिरसाट साहेब ओळखत असतील त्यांना.
नानासाहेब शिंदे नावाचे एक वकील होते आणि ते त्यांचं नेहमी आर्ग्युमेंट राहायचं की युअर लॉर्डशिप्स कॅन डू एनिथिंग अंडर आर्टिकल 226. वी कॅन ऑल्सो स्टॉप अ फ्लाइंग प्लेन. त्यांना म्हटलं तुमचं आर्ग्युमेंट ठीक आहे, पण एखाद्या वेळेला ते विमान जर त्या आपल्या उच्च न्यायालयाच्या बिल्डिंगच्या वरच उडत असताना आपण त्याला थांबायचा आदेश दिला तर तसंच गडकरी साहेब म्हणाले आहेत की बावनकुळे साहेब तेही करू शकतात. अगोदर ते शक्य नव्हतं, पण आता एवढा टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे की तेही शक्य आहे. आता बावनकुळे साहेबांनी राजकुमार बडोलेंच्या समाज कल्याण खात्यातून 2.5 कोटी रुपये त्यावेळेला मान्य करून घेतले. त्यानंतर नागपूरचे दुसरे तडफदार पालकमंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा यात महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. अनेकांचं योगदान आहे, मी सगळ्यांचं नाव घेऊ शकणार नाही वेळेप्रमाणे. मग ते आमचे आदरणीय जोगेंद्र कवाडेजी असो, प्रकाशजी गजबी असो, अनिल सोलेजी असो, मी सर्वांचं अभिनंदन करतो. अतिशय सुंदर मी ज्या कलाकारांचं आहे त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. फार सुंदर असे 10 म्युरल्स बनवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये प्रत्येक शब्दाला एक अर्थ देऊन तो बाबासाहेबांना अर्थ कसा अभिप्रेत होता हे बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या वक्तव्याला तिथे दाखवण्यात आलेलं आहे. त्या सर्व कलाकारांचं, चित्रकारांचं, मूर्तिकारांचं मी अभिनंदन करतो. आणि ह्या प्रिॲम्बल पार्कमधून या बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यातून जो त्यांच्या वकिलीच्या विषयातला आहे तो आम्ही सुप्रीम कोर्टात जो पुतळा बसवला तो असा बसवला आहे की बाबासाहेब सुप्रीम कोर्टाकडे जाताना चालत होतं तसं दिसलं पाहिजे. आणि या बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या संविधानाप्रती आपली जी बांधिलकी आहे ती बांधिलकी अशीच कायम ठेवण्याच्या दृष्टीनं आणि देश असाच प्रगतिशील राहील संविधानाच्या मदतीनं याकरता कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा आपण सर्व घेऊया. एवढे माझे शब्द बोलतो, परत आपले आभार मानतो आणि धन्यवाद.